शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल जाधव विठूची शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जवळपास अद्रकीची आपण हा व्हिडिओ अद्रकी संदर्भात बनवणार आहोत आणि अद्रकीची जवळपास पूर्ण लागवड आता जवळपास झालेली आहे. आणि आपण ज्या अद्रकीच्या प्लॉटमध्ये आहोत, या अद्रकीच्या प्लॉटला आतापर्यंत 35 दिवस लागवड करून झालेली आहे आणि आता स्टम बघू शकता अशा पद्धतीने निघालेले आहे. 35 दिवसात खूप सुंदर उतार या अद्रकीचा झालेला आहे आणि याला पहिला डोस आपल्याला काय द्यायचा आहे ठिबकद्वारे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या अद्रकीच्या प्लॉटमध्ये आहोत, हे अद्रक लागवड करून 35 दिवस झालेले आहे आणि आम्ही जवळपास 20 दिवसानंतर पहिला ड्रिपद्वारे याला डोस दिलेला आहे. तर 20 दिवसानंतर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला आपण जैविक पद्धतीनं चालल्या जातो. जैविकमध्ये आपण काय काय वापरलेलं आहे तर तुम्हाला या सगळं सांगतो समोर. जैविकमध्ये आपण ट्रायकोडर्मा घेतलेला आहे, त्याच्यानंतर सुडोमोनास घेतलेला आहे, त्याच्यानंतर मेटारायझम घेतलेला आहे आणि मायक्रोरायझा घेतलेला आहे. असे 4 प्रोडक्ट आपण ड्रिपद्वारे आतापर्यंत याला दिलेले आहे आणि स्टम जवळपास अर्धा 1 फुटाचा स्टम यांनी मारलेला आहे अद्रकीने. आणि 35 दिवसात यावर्षी अद्रक उगवणाला म्हणजे टेम्परेचर खूप असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आहे की अद्रकीची उगवणच झाली नाही. आणि आपण हा प्लॉट बघू शकतो, ह्या डोसमध्ये कशा प्रकारे उंच वाढलेला आहे आणि फुटवा बी मस्त आहे. जवळपास आता दुसऱ्या डोसच्या तयारीत आहे. आपण दुसऱ्या ट्रिपद्वारे याला डोस देणार आहोत. तर आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि मेटारायझम सुरुवातीच्या अवस्थेत का बरं द्यायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी आहे शेतकरी मित्रांनो. जसं आपण मराठीत म्हण आहे, काट्यानेच काटा काढावा, अशा पद्धतीत ट्रायकोडर्मा ही बुरशी जी हानिकारक बुरशी असते, जसे की पिथियम, रूटरॉट, रायझोक्टोनिया नावाच्या ज्या बुरशी असते, याच्यावर आपली उपजीविका भागत असते. म्हणजे ह्या बुरशींना ही बुरशींना खाद्य म्हणून ट्रायकोडर्मा हा वापरत असतो. त्याच्यामुळे आपल्याला ट्रायकोडर्मा याला द्यायचा आहे. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत कंदाला जी बुरशी लागल ती त्याचं नियंत्रण आपल्याला ट्रायकोडर्मामुळे मिळेल. सुडोमोनास हे जीवाणू आहे शेतकरी मित्रांनो. सुडोमोनासमुळे बुरशीचे जे प्रकार असतात त्याच्यातले कंट्रोल सुडोमोनासमुळे मिळतो. आणि मेटारायझम हे आपल्या जमिनीत जे उधळी, उन्नी वगैरे काय असेल ते कीटकनाशक आहे जैविकमधलं, त्याने आपल्याला त्याच्यापासून संरक्षण आपल्या अद्रकीच्या कंदाचं मिळतं. आणि मायक्रोरायझा का बरं सोडायचं? मायक्रोरायझामुळे सगळ्यात फास्टमध्ये आपल्याला जे आहे पांढऱ्या मुळ्याची वाढ करण्यासाठी आपल्याला मायक्रोरायझा द्यायचा आहे. तर सुडोमोनास, ट्रायकोडर्मा आणि मेटारायझम शेतकरी मित्रांनो 1-1 किलो आपल्याला एक या क्षेत्रासाठी घ्यायचा आहे, 1 एकर क्षेत्रासाठी. आणि त्याला जे आहे तर गुळामध्ये आपण मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 1 किलो ट्रायकोडर्मा, 1 किलो सुडोमोनास आणि 1 किलो मेटारायझम हे गुळामध्ये भिजू घालायचं आहे रात्री आणि सकाळी 200 लिटर पाण्यातून ड्रिपद्वारे आपल्याला द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हे जैविक बुरशीनाशक वापरताना सगळ्यात महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की हे वापरण्या अगोदर आपल्याला 6 ते 7 दिवस दुसरे कुठलेही केमिकल बुरशीनाशक अथवा कीटकनाशक द्यायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपण ड्रिपनं दिल्यानंतर 7 दिवस कुठलेही बुरशीनाशक अथवा कीटकनाशक आपल्याला आपल्या अद्रक पिकाला द्यायचं नाही आहे. तर याच्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत ज्या बुरशी आहे त्याचं नियंत्रण मिळतं, कीटकांचं नियंत्रण मिळतं. कुठलंही केमिकल आपण वापरत नाही, त्यांना आपल्या अद्रकीची सुरुवातीची वाढीची अवस्थाही चांगली राहते. आता या क्षेत्रामध्ये बघू शकता की पूर्ण स्टंप अशा पद्धतीने एकदम फ्रेश निघाले आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण जे आहोत तर तेलवाडी या गावामध्ये आहोत. तेलवाडी विजूभाऊ चव्हाण यांच्या शेतामध्ये. आणि अद्रक संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो. आपण ह्याच प्लॉटमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. तर धन्यवाद शेतकरी.